टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ते मुंबई हायकोर्टचं बेंच कोल्हापूरचं सुरू होते, त्याचा अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी, सातारावासी, सांगलीवासी, आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्या सगळ्यांनाच आहे। अनेक त्याच्याबद्दल लढे झाले, सत्याग्रह झाले, आंदोलन झाली, परंतु त्याला यश आलं। आता काही जण तर त्याच्यातले हयात पण नाही आहेत, पण निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं। चीफ जस्टिस स्वतः गवई साहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली। त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना आहे, आम्हाला सगळ्यांना आहे। उद्याच्याला बरेच जण येतील, मला वाटतं चीफ जस्टिसचं आजच मुक्कामाला येणार आहेत आणि बाकीचे पण सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला असू। तो एक चांगला कार्यक्रम आहे, ह्याच्यामुळं कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल। कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या प्रमाणावर इथं मॅट्रे चालतात, लोकांचं येणं जाणं चालतं, आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण लोक त्या निमित्ताने येणार, लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर इथं त्या ठिकाणी राहणार, अशा पद्धतीनं आहे। बाकीची कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत, मला वाटतं पुढच्या 25 तारखेला सोमवारी येणार आहे, त्यावेळेस मी आढावा बैठक, मी आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो, मला मुश्रीफांनी पण विनंती केली आणि आमच्या चीफ आयुक्तांना पण मी कमिशनर राहायला सांगितलं आहे कॉर्पोरेशनच्या, की मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळाच आढावा जे काही आपण कोल्हापूरच्या करता करतो आहे त्याच्या संदर्भातलं बाबा काय काय चाललं आहे, कुठं काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का, निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे, ह्या सगळ्याचा आढावा घेतला जाईल। त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात घेऊन करू। नाही, हे काय, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं आपल्या पक्षाचं संख्या कशी वाढेल, पक्षाचं वातावरण कसं चांगलं होईल, कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह कसा येईल, कारण पुढं काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ ठापलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं भाजप त्यांच्या परीनं, शिवसेना त्यांच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं, विरोधक त्यांच्या परीनं, सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत। शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, ते त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात, पण जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे ज्या त्या पक्षाला आणि ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना करावं लागतं। त्या उद्देशाने मी सांगलीमध्ये तो मेळावा घेतलेला आहे। हो, आता रेड अलर्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी केलेला आहे। खरं तर मी कालच मराठवाड्यात आपल्या बीडला झेंडावंदनाच्या निमित्तानं गेलेलो होतो, तिथं पावसाची तशी गरज होती। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रात पावसाची गरज आहे। सगळ्यात कमी पाऊस आज महाराष्ट्रात कुठं आहे तुलनात्मक, तर तो तुमच्या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। तर तिथं आज पिकं नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधली शेतकऱ्यांची पिकं पाण्याला आलेली आहे, परंतु मी आत्ताच चौकशी केली तर जळगावमध्ये पण ढगाळ वातावरण आहे आणि एकंदरीतच सगळीकडं हवामानाने असा अंदाज वर्तवलेला आहे की काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट पण आहे आणि आत्ताचा हा पाऊस बऱ्यापैकी बरीचशी धरणं आता भरलेली आहेत, बरीचशी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हा काही ठिकाणी पाऊस शेतीला पूरक आहे, शेतीला उपयोगी आहे, परंतु काही ठिकाणी मात्र आत्ता जी काही आपली खरीपाची पिकं आहेत ती जास्त पावसामुळं काही बाबतीमध्ये अडचणीत पण आलेली, पण राज्य सरकार त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे की आमचा कृषी विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि त्याच संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिथं कुठं पंचनामे होण्याची गरज आहे, जिथं कुठं शेतकऱ्याला ताबडतोब सहकार्य करण्याची गरज आहे, त्या प्रकारे हे आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करतं आहे। आम्ही सगळेजण तिथं लक्ष देतो आहे। विभागीय आयुक्तांना
आणि जिल्हाधिकारी महोदयांना पण सूचना दिलेल्या आहेत की तसं नुकसान झालं तर वरच्या आदेशाची वाट न बघता ताबडतोब पंचनामे करा. राष्ट्रवादी पक्ष सुनील तटकरेंनी महिन्यात केला आहे का असं पवारांनी तेव्हा का आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काही कारण काय झालं आहे काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिला आहे महाराष्ट्राचा असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु ज्यांनी त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्यामध्ये नाखोपसायचं कारण नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.